नमस्कार. शहाद्याची विष्णू भगवान मूर्ती जागतिक पातळीवर प्रसिद्ध, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा वाढीस मदत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात गिनीज बुकमध्ये नोंद झालेली भगवान श्री विष्णू भगवंताची 11 फूट लांब व 21 टन वजनाची भव्य दिव्य अशी विराट मूर्तीचे आगमन धार्मिक वातावरणात संपन्न झाले. भगवंताच्या स्वरूपाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने शहादेकर नागरिक भाविक रस्त्यावर जमले होते. दिनांक 9 जानेवारी रोजी इंदूर येथून मोठ्या जल्लोषात शहाद्याच्या दिशेने श्री विष्णू भगवान मूर्तीचे प्रस्थान करण्यात आले. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भगवंताच्या स्वरूपाचे शहादा शहरात आगमन झाले. विशाल रथावर भगवंताचे स्वरूप विराजमान झाले होते. शेजारी श्री नारायण पंथाचे प्रवर्तक श्री लोकेशानंद महाराज व त्यांचे अनुयायी सोबत होते. मध्य प्रदेशातील सेंधवा येथून आज सकाळी प्रवासाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास खेतिया ते शहादा या 16 किलोमीटरच्या प्रवासासाठी सुमारे 3 तासाची शोभायात्रा सुरू झाली. ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पंचारती करण्यात तसेच पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पुष्पांची उधळण करण्यात आली होती. लोणखेडा वडण रस्ता मार्गे शहादा शहराचे प्रवेशद्वार श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थावर सायंकाळी 6:30 वाजता हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी जमले होते. शहरातून मिरवणुकीला सुरुवात झाली. दोंडाईचा रोड बस स्थानक परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, महात्मा गांधी पुतळा परिसर मार्गे वळसा घातल्यानंतर पुन्हा डोंगरगाव रोड येथून खेतिया रस्त्यावरील श्री विष्णूपुरम तीर्थधाम येथे शोभायात्रा निर्माणदिन मंदिर परिसरात भगवंताचे स्वरूप पोहोचले. शहरातून ठिकठिकाणी स्वागत कमानी, कलाकारांचे कलाविष्कार, ढोलताशांचा गजर, श्री नारायणांचा जयघोष, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पवृष्टी केली. महिलांतर्फे भगवंताच्या स्वरूपाची आरती करून होणारे पूजन, श्री नारायण धून यामुळे संपूर्ण शहर धार्मिक वातावरणात तल्लीन झाले होते. श्री नारायण मूर्ती यांचे विशेष म्हणजे अद्वितीय डिझाईन निर्माणासाठी ओळखले जाते. मूर्तीची उंची 11 फूट असून त्याचे वजन 21 टन आहे. या मूर्तीच्या निर्माणासाठी स्थानिक कलाकार आणि शिल्पकारांनी अथक परिश्रम केला आहे. मूर्तीचे सौंदर्य आणि तंत्रज्ञान पाहून भक्त आणि पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. शहादा परिसरात या मूर्तीच्या स्थापनेमुळे पर्यटनात वाढ होणार आहे. भक्त आणि पर्यटक या मूर्तीच्या दर्शनासाठी येथे येणार आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होणार असून या मूर्तीने स्थानिक समुदायात एकता आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. ही मूर्ती आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. यामुळे आमच्या गावाला जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली, असे मत स्थानिक भाविकांनी व्यक्त केले आहे. तरी या श्री नारायण भगवान यांच्या विशाल रूपाला पाहण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्याचे दिसून येत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.